विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचं ठरलं, पण महायुतीचं काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। नाशिक मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तर आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून कोण माघार घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। कोकण आणि मुंबईतही महायुतीच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेले आहेत। प्रांजल, आपण जर पाहिलं तर राधाकृष्ण विखे पाटील नाशिकमध्ये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळ ठोकून आहेत, तर कोकण आणि मुंबईतही महायुतीच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। काय अधिकची माहिती आहे? किरण, आपण जर बघितलं तर नाशिक लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश हे खरं तर नाशिकमध्ये मिळालेलं आहे आणि त्यानंतर ही पहिलीच निवडणूक खरं तर होते। आपण बघितलं तर महाविकास आघाडी असेल, यासोबतच महायुतीमध्ये देखील या जागेवरून रस्सीखेच हे बघायला मिळत होती। महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीमध्ये फूट पडली का असे की प्रश्न उपस्थित होत होता। कारण आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस यासोबतच ठाकरे गटाने उमेदवारी अर्ज हा भरलेला होता, मात्र अखेर यावरती तोडगा हा निघालेला आहे। कोकणचे पदवीधर उमेदवार आहेत, ते कोकणच्या शिवसेना उमेदवार आहेत, ते माघार घेणार आहेत। तर नाशिकमध्ये काँग्रेसकडून जे दिलीप पाटील उमेदवार आहेत, ते थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे लोकसभेतील अपयशानंतर देखील महायुतीने अद्याप धडा घेतला नाही का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेचे किशोर दराडे यासोबतच अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांनी एबी फॉर्मसह आपला उमेदवारी अर्ज भरलाय। यासोबतच भाजपकडून म्हणजे जे भाजपचे आहेत ते राजेंद्र विखे पाटील, विवेक कोले यासोबतच धनंजय विस्पुते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आज उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहेत, 3 वाजेपर्यंत मुदत आहेत, मात्र महायुतीचं अद्यापही काही ठरत नाहीयेत। राधाकृष्ण विखे पाटील जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना नाशिकची जबाबदारी खर्च देण्यात आलेली आहे आणि ते सकाळपासूनच नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। त्यामुळे आता महायुतीकडून नक्की एकाच उमेदवारीवरती शिक्कामोर्तब होतो का, एकच उमेदवार महायुतीचा असणार का की 2 किंवा 3 वेगळे उमेदवार असणार, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता खरं तर उमेदवारी अर्ज माघारीसाठी काही तास खरं तर शेवटचे 1 ते 1.5 तास आता उरलेला आहेत। त्यामुळे आता महायुतीचं नक्की काय ठरतंय हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आता नक्की काय होतंय, कोणाची माघार होते याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। किरण, अगदीच प्रांजल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।